याच घटनेबद्दलचा संताप पुण्यात सुद्धा बघायला मिळतोय। नवले ब्रिजवर संतप्त नागरिकांकडून रास्ता रोको करण्यात येतोय। नजरापूर प्रकरणात नागरिकांचा हा संताप पाहायला मिळतोय। संतप्त नागरिकांकडून रास्ता रोको केला जातोय। चिमुरडीच्या अंत्यसंस्काराला नातेवाईकांनी नकार दिलेला आहे। आरोपीला आमच्या ताब्यात द्या नाही तर फाशी द्या, त्यानंतरच अंत्यसंस्कार करू अशी भूमिका नातेवाईकांनी घेतलेली आहे। नवले ब्रिजवर संतप्त नागरिकांकडून रास्ता रोको करण्यात आलाय। वैकुंठ स्मशानभूमीत या चिमुकलीचा अंत्यविधी होता, पण अंत्यविधीसाठी आता अंत्यसंस्कारासाठी नकार दिला नातेवाईकांनी आणि मोठ्या संख्येने पुणेकर देखील जमले। आणखी माहिती घेऊया त्याबद्दल आपले प्रतिनिधी कैलास पुरी आपल्यासोबत आहेत। कैलास, या चिमुकलीच्या नातेवाईकांचं कुटुंबियांचं काय म्हणणं आहे आता आणि जमलेली लोक कोण आहेत? या ठिकाणी मोठ्या प्रमाणात स्थानिक नागरिक जे आहेत ते जमा झालेले आहेत। अनेक सामाजिक संघटना ज्या आहेत त्या या आंदोलनामध्ये सहभागी झालेल्या आहेत। आरोपीला अटक केली असली तरी त्याला तात्काळ फाशीची शिक्षा मिळावी अशी मागणी जी आहे ती नातेवाईकांची आहे आणि या मागणीमुळेच या ठिकाणी नवले ब्रिजवर आंदोलक जे आहेत ते आंदोलनासाठी थांबलेले आहेत। गेली 2 तासाहून अधिक काळ हे आंदोलन जे आहे ते सुरू आहे। नवले ब्रिजवर मोठ्या प्रमाणात ट्रॅफिक जे आहे ते जाम झालेलं आहे। या आंदोलनामुळे या ठिकाणी ट्रॅफिकची मोठी समस्या निर्माण झाली असली तरी नागरिक आणि सामाजिक संघटना ज्या आहेत त्या आंदोलनामध्ये सहभागी झालेल्या आहेत आणि चिमुरडीवर ज्या पद्धतीनं अत्याचार करण्यात आलेला आहे ते पाहता हा जो नराधम आरोपी आहे त्याला कडक शिक्षा व्हावी आणि ती लवकरात लवकर शिक्षा व्हावी या मागणीसाठी हे आंदोलन जे आहे ते सुरू आहे आणि सध्या हे आंदोलन त्या ठिकाणी सुरू आहे। पोलीस जे आहेत ते नातेवाईकांशी संवाद साधण्याचा प्रयत्न करत आहेत, मात्र आंदोलकांची स्पष्ट भूमिका आहे की आरोपीला तात्काळ शिक्षा व्हावी। ठीक आहे कैलास, धन्यवाद या माहितीसाठी।